मागच्या वेळेला जे उमेदवार उभे होते आणि आत्ता जे उमेदवार उभे आहेत ते एकमेकाच्या विरोधात जे होते ते आता पुन्हा एकीकडे इकडचे इकडे असं झालेले आहे बऱ्याच ठिकाणी. आचारसंहिता लागून आता 14 तारखेपासून आज जवळजवळ 7-8 दिवस होऊन गेले तरीसुद्धा कुठल्याही पक्षाचा उमेदवार ठरत नाही आहे. जरी एखाद्या पक्षाकडून आपण उमेदवारी मागितली, खरोखर पक्षनिष्ठा या उमेदवारांमध्ये दिसते का? नाही, पक्षनिष्ठा हा विषय आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत हा वेगवेगळ्या चर्चेवर आपण बोलू शकतो. त्यामुळे निष्ठा ही बघितली जाईल किंवा नाही माहीत नाही, पण बघितली गेली पाहिजे या मताचा मी आहे. परंतु इथल्या ज्या समस्या आहेत प्रामुख्याने त्याच्याकडे जर आजपर्यंतच्या सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी किंवा अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं असतं तर इथं फारशा समस्या उरल्यासुद्धा नसत्या. इथली सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती आहे पार्किंगची. गल्लीतनं तुम्ही चालू शकत नाही असे एवढ्या अपार्टमेंट झालेत आणि एवढी पार्किंग 4 व्हीलर 2 व्हीलर आहेत. तर याच्यावर काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. या प्रभागामध्ये कुठेही एक चांगलं लहान मुलांसाठी उद्यान नाही आहे. या प्रभागामध्ये अनेक पेन्शनर रिटायर्ड माणसं आहेत, त्यांना एक वॉकिंग ट्रॅक चांगला द्यायला पाहिजे की पहिलं त्यांची गुणवत्ता तपासली पाहिजे. त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करतात काय, याच्या आधी कुठे काय काम केले काय, ते जो तोडतोय आणि एक धनाढ्य आहे म्हणून त्याला उमेदवार देणे अशक्य आहे. त्याला उमेदवारी देऊ नये. 4 नगरच निवडून आली त्या पानाने या शहराचा विकास झालाय का, आपल्या भागाचा विकास झालाय का सांगा. तर बाकी कोणाच्याही कामावर आम्ही समाधानी नाही. सामान्य करते ग्राउंड लेवलला जाऊन जे काम करतात त्यांना तुम्ही उमेदवारी दिली पाहिजे. तुम्ही पक्षनिष्ठ म्हणजे एकच नगरसेवक जर वर्षानुवर्ष निवडून येत राहिला तर त्यालाच उमेदवारी द्यायची का, त्यालाच निवडून आणायचं का, असं करायला नको आहे. जे ग्राउंड लेवलला काम करतायत किंवा पक्षाच्या प्रामाणिक म्हणजे तुमचा आहे मुद्दा तो मला मान्य नाही आहे. कारण जे ग्राउंड लेवलला काम करतात, लोकांच्या घराघरापर्यंत जाऊन जे पोचतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात, अशा लोकांना तुम्ही उमेदवारी द्या ना. आणि एकदा निवडून आलं आणि नंतर गायब होणं हे माझ्या दृष्टिकोनात चांगलं नाही आहे. हा संघर्ष कायमच असतो. निष्ठावंतांवर कायम डावलं जातं. घराणेशाहीला जर तुम्ही जर असं उमेदवारी देत असाल तर ते आम्हाला मान्य नाही आहे. परंतु ज्या महिला उमेदवार होत्या त्यांच्याकडनं फारशी काय मोठी अपेक्षा जी ठेवली होती लोकांनी त्याची कामं झालेली. कोण महिला त्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या 2 उमेदवार निवडून आल्या होत्या त्यांनी आपली सक्षमता दाखवली नाही. त्यामुळेच यावेळी त्यांचा निश्चितच पक्षाकडे विचार होणार नाही आहे. सातत्यानं तुम्ही कार्यकर्ते आहात, निष्ठावंत कार्यकर्ते आहात, याखाली डावलं जातं. आणि जे ताकदवर आहेत, पैसेवाले आहेत, ज्यांची घराणेशाहीची आजपर्यंतची परंपरा आहे अशा लोकांना तिकीट दिलं जातं. कोण नगरसेवक काम करते आणि कोण करत नाही, नावं सांगा. नावं मी घेणार नाही कुणाची. आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतोय. सामाजिक क्षेत्रात घेतलं तर नाव घ्यायला काय बंदी आहे काय कोणाचं? बंदी आहे असं काही नाही आहे. तर पण कुणाचा रोष कशावर घ्यायचा, उगाच अंगावर उडून घ्यायचा. जे केलं ना ते केलं घाबरायचं काय कारण आहे? माझा मुद्दा असा आहे की जे खरोखर प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते गेले 25-30 वर्ष मी काम करतोय. 25-30 वर्षामध्ये जर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जनसेवेची संधी मिळत नसेल, नगरसेवक एखादी इच्छुक असेल, आम्ही इच्छुक असून आणि मिळत नसेल तरी दुर्दैवाची बाब आहे. घराणेशाही आज जी काही चालू आहे ही आता वाटवे साहेब आमचे खाडीलकर साहेब भैया यांनी सुद्धा बोलले. आज मी ब्राह्मणपूरमध्ये राहतोय. ब्राह्मणपूर सारख्या ठिकाणी बघतोय की RS असो की भाजप असो, प्रचंड मोठ्या संख्येने प्रत्येक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं सहकार्य नक्की असतंय. तर खरं म्हणजे आज भाजपमध्ये पहिला वार्ड क्रमांक 4मध्ये 52 लोक काँग्रेस, 52 लोक ही भाजपमधून इच्छुक आहेत. मी म्हणतो की आतापर्यंत जी लोक निवडून आली त्यांना खरं तर तुम्ही थांबवा आणि जे काय आता वाटवे साहेब आहेत, रुपलक साहेब आहेत, खाडील साहेब किंवा आमच्या महिला भगिनी आहेत ह्या लोकांना तसं मी संधी द्या. सातत्यानं घराणेशाही आणि नवीन जे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना संधी दिली जात नाही, ही थांबली पाहिजे आणि घराणेशाही बंद झाली पाहिजे. अजून एक मी भाजपच्या इथल्या असणाऱ्या इच्छुकांना एक प्रश्न उपस्थित करतोय की पक्षनिष्ठा काय असावी या संदर्भात मी बोलतोय. तुम्ही इतक्या वर्ष भाजपमध्ये काम केलं, किती वर्ष काम केलं त्याचा मला प्रत्येकानं वर्षाचा आकडा सांगायचा, किती वर्ष काम केलं. दुसरी गोष्ट, गेल्या आमदारकीला आणि खासदारकीला कुठल्या पक्षाचं काम केलं हे मला सांगायचं. मी ओळीनं प्रत्येकाला विचारणार.
त्यामध्ये कळेल की पक्षनिष्ठा काय आहे. कारण आमदारकीला एकाचं काम करायचं, खासदारकीला एकाचं काम करायचं आणि महापालिकेला वेगळ्याच पक्षात उमेदवारी मागायची, हा एक ट्रेंड या ठिकाणी मिरजेमध्ये पसरतोय. मला रोखठोक विचारायचं आहे, झालं भाजपमध्ये आमची 3 पिढ्या आम्ही भाजपचंच काम करू किंवा जनसंघाचं काम करत आलेलो आहोत. असे आपल्याकडं प्रभाग 4मध्ये अनेक कुटुंब आहेत ज्यांनी घराची म्हणजे घरावर तुळशीपत्र ठेवून काम केलेलं आहे किंवा आपल्या म्हणजे पदरचे पैसे जाळून पक्षासाठी काम केलेलं आहे आणि अनेक इलेक्शन्स काम केले आहेत. आमची तुम्ही म्हणजे इतिहास काढून बघितला या सगळ्या कार्यकर्त्यांचा तर तुम्हाला तो इतिहास जाणवेल की बाबा बाहेरच्या आलेल्यांच्याकडूनच आमच्यावर अन्याय होत आलेला आहे. गेले 40 वर्ष पक्षात सक्रिय आहे आणि भरपूर आमदारक्या भरपूर म्हणजे अण्णा डांगेंपासनं परत दीपक बाबा खासदारकीला उभे होते तेव्हा, परत ह्याचे संभाजी पवार जेव्हा पक्षात आले त्यावेळेला मोदीजी आले होते तेव्हा मी पूर्ण जिल्ह्याचे अध्यक्ष होते. तेव्हा सगळं काम तळागाळात जाऊन आम्ही केलेलं आहे. आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीशी आत्तापर्यंत प्रामाणिक होतो आहेत आणि राहू पण. आणि खासदारकीच्या वेळेला सुद्धा आम्हाला जे निवडणूक प्रभारी किंवा जे काय आम्हाला प्रभारी नेमून दिले होते त्यांच्याबरोबर पण आम्ही ठिकठिकाणी जाऊन, म्हणजे भलेही आमचा वॉर्ड 4 आहे पण आम्ही सगळ्या वॉर्डात त्या प्रभारींना घेऊन काम केलेलं आहे. लोकसभेला सुद्धा आम्ही काम भारतीय जनता पार्टीचंच केलेलं आहे. मी कुठल्याच पक्षाचा नाही आहे. मी गेली 30-35 वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करतोय. बरं, जनतेनं का तुम्हाला निवडून द्यावं हे सांगा. काय विकास झाला नाही म्हणून आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतोय, लढतोय, आतापर्यंत भांडणं करतोय. कायच विकास नाही. त्या विकासाच्या जोरावर आम्हाला विकास व्हावा म्हणून आम्हाला जनतेनं उमेदवारी द्यावी. उमेदवारी जर का एखाद्या इच्छुकाला मिळत नसेल म्हणजे काय कार्यकर्त्यांना आयुष्यभर सतरंजात उचलायच्या का? असणाऱ्या उमेदवारीवर जो का संघर्ष सुरू आहे त्यावर या ठिकाणी सर्वांनी आपली प्रतिक्रिया नोंद केली. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ही चर्चा घडवून आणण्यामागचं कारण हेच होते की इथले काही जे स्थानिक जे छोटे मोठे कार्यकर्ते आहेत त्यांचा विचार पक्ष कधी करणार, त्यांना उमेदवारीबाबत कधी त्यांचा पक्ष विचार करणार आणि आयुष्यभर त्यांना फक्त सतरंजा उचलायचंच काम पक्ष लावणार का, हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित या ठिकाणी होतोय. त्यामुळं पक्ष कोणत्या व्यक्तीला उमेदवारी देणार त्याचा निर्णय पक्ष घेईल. मात्र महाराष्ट्र दूरदर्शन न्यूजच्या माध्यमातून मी एवढं नक्की सांगतो, पक्षानं कोणालाही उमेदवारी दिली मात्र निवडून देण्याचं काम ही जनता करत असते. जनता कोणाला या ठिकाणी क्रमांक 4मध्ये नगरसेवक म्हणून निवडून देणार हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्ही काय सांगाल आता माझा मुद्दा काय आहे, तुम्ही काँग्रेस असला तरी आता विधानसभेला लोकसभेला वेगळ्या पक्षाचं काम करायचं आहे, महापालिकेला वेगळ्या पक्षाकडून उमेदवार असा एक या ठिकाणी ट्रेंड या ठिकाणी पडला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मला खरं तर हा तर विषय मी नक्की तुम्हाला सांगू. एक लक्षात घ्या, महाराष्ट्र दूरदर्शनला मला जी खरं तर विनंती आहे, मी मगाचपासून बघवलं आपण भाजप आणि विधानसभा लोकसभा ह्या ठिकाणी जे काही खेळवायला हे पहिला थांबा ही माझी विनंती आहे. काँग्रेसबद्दल बोला, काँग्रेसबद्दल पण मी बोलणार नाही, राष्ट्रवादीबद्दल बोला. ऐका एक मिनिट. इच्छुक जास्त आहेत त्यामुळे भाजपचं नाव गेलं, आम्ही काय त्यांची सुपारी घेऊन आलो नाही. बोला. महापालिका निवडणुकीचे महायुद्ध. महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत. महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिकेचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो. आता आपण प्रभाग क्रमांक 4मध्ये आपण आहोत आणि या प्रभाग क्रमांक 4मध्ये आपल्यावर बोलण्यासाठी आपण पाहू शकत असाल की नागरिक आहेत, इथले काही इच्छुक उमेदवार आहेत, सर्व पक्षीय या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आजचा महत्त्वाचा विषय आहे की कोण आहे खरा उमेदवारीचा दावेदार.
या 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 आशयावर, या टायटलवर हा आत्ता कार्यक्रम आपण चालवणार आहोत. आपल्यावर बोलण्यासाठी इथले काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. आत्ता जे उमेदवारी, जे राजकारण सुरू आहे, की जी वेगवेगळी खलबतं सुरू आहेत, खरोखर उमेदवारी कुणाला मिळावी असं तुम्हाला वाटतं? नाही, उमेदवारी कुणाला मिळावी हा विषय असण्यापेक्षा मागच्या वेळेला जे उमेदवार उभे होते आणि आत्ता जे उमेदवार उभे आहेत ते एकमेकाच्या विरोधात जे होते ते आता पुन्हा एकीकडे इकडचे इकडे असं झालेले आहे. बऱ्याच ठिकाणी आचारसंहिता लागून आता 14 तारखेपासून आज जवळजवळ 7-8 दिवस होऊन गेले, तरीसुद्धा कुठल्याही पक्षाचा उमेदवार ठरत नाही आहे. आणि इथं जितके उमेदवार इच्छुक आहेत प्रभाग क्रमांक 4मध्ये, त्यातल्या 90% लोकांनी उमेदवारी एकाच पक्षाकडे मागितलेली आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि त्यामध्ये त्या पक्षाच्या उमेदवारीवर बाकीचे पक्ष आपले उमेदवार ठरवणार असं दिसतंय. त्यामुळे कुठल्या उमेदवाराला तिकीट मिळेल आणि कुठल्या उमेदवाराला मिळणार नाही, सगळ्या आपल्या जवळचेच आहेत. पण 7 वर्षानंतर होणारी ही निवडणूक एकंदरीत खूप मनोरंजक स्थितीवर आलेली आहे असं मला म्हणावं वाटतं. आता आपण पाहतोय की जरी एखाद्या पक्षाकडून आपण उमेदवारी मागितली, खरोखर पक्षनिष्ठा या उमेदवारांमध्ये दिसते का? नाही, पक्षनिष्ठा हा विषय आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत हा वेगवेगळ्या चर्चेवर आपण बोलू शकतो. कारण पक्षनिष्ठा आहे, पण शेवटी इलेक्टोरल आपण जे निवडून येण्याची क्षमता जे म्हणतो, इलेक्टिव्ह मेरिट, ते असेल तरच पक्ष उमेदवारी देण्याच्या मानसिकतेत सगळीकडे आहे. त्यामुळे निष्ठा ही बघितली जाईल किंवा नाही माहीत नाही, पण बघितली गेली पाहिजे या मताचा मी आहे आणि प्रत्येकजणच असेल. पण तरीसुद्धा कुठलाही पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी, तिथं नगरसेवक निवडून येण्यासाठी ज्या नगरसेवकाची निवडून येण्याची क्षमता आहे त्यालाच तिकीट देईल असं मला वाटतं. तुम्ही काय सांगाल एकंदरीत जे आता उमेदवारी वाटपाबाबत जे काय चर्चा सुरू आहे किंवा जे संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळत आहे? प्रभाग क्रमांक 4 हा जो आहे हा मुळात भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. आणि जर तुलनेत बघितलं तर एक सुशिक्षित आणि सॉफिस्टिकेटेड वॉर्ड म्हणून याच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे इथं कचरा किंवा आरोग्याच्या समस्या खूप कमी आहेत. परंतु इथल्या ज्या समस्या आहेत प्रामुख्यानं, त्याच्याकडे जर आजपर्यंतच्या सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी किंवा अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं असतं तर इथं फारशा समस्या उरल्यासुद्धा नसत्या. इथं आपल्या नागरिकांना, मतदारांची इच्छा काय असते की मला रस्ते पाहिजेत चांगले, लाईट पाहिजे, पाणी पाहिजे, ड्रेनेज पाहिजे. या प्रभागात ह्या समस्या फारशा नाही आहेत. इथली सगळ्यात मोठी जी समस्या आहे ती आहे पार्किंगची. गल्लीतनं तुम्ही चालू शकत नाही असे एवढ्या अपार्टमेंट्स झालेत आणि एवढी पार्किंग 4 व्हीलर 2 व्हीलर आहेत. तर ह्याच्यावर काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. ह्या प्रभागामध्ये कुठेही एक चांगलं लहान मुलांसाठी उद्यान नाही आहे. या प्रभागामध्ये अनेक पेन्शनर, रिटायर्ड माणसं आहेत, त्यांना एक वॉकिंग ट्रॅक चांगला द्यायला पाहिजे. त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र केलं पाहिजे. इथं अनेक विद्यार्थी आज MPSC UPSCसाठी तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी एक अभ्यासिका तयार करायला पाहिजे. म्हणजे केवळ रस्त्यातले वॉर्ड आणि वॉर्डमधलं पाणी, लाईट बघितलं की मी नगरसेवक झालो अशी जी यांची मानसिकता झाली आहे ती बदलायला पाहिजे. केवळ प्रभागाचा न बघता आपल्या शहराच्या विकासाचं व्हिजन ठेवून काम करणाऱ्या योग्य उमेदवाराला तिथं उमेदवारी दिली गेली पाहिजे. आणि आजपर्यंत त्यांनी काय केलं याचा लेखाजोखा आपल्यासारख्या नागरिकांनी, मतदारांनी आणि पक्षांनी सुद्धा घेतला पाहिजे. किती वर्ष झाले तुम्ही भाजपमध्ये आहात? मी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष स्थापनेपासून आज 40 वर्ष काम करतोय. तुम्ही इच्छुक उमेदवार आहात का? मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार आहे. आणि आत्ता जे मी तुम्हाला प्रश्न सांगितले हेच माझं विजन असेल की मला जर संधी मिळाली तर ह्या भागामध्ये मी नक्कीच एखादा चांगला बगीचा लहान मुलांसाठी, अभ्यासिका अभ्यासासाठी, त्याचप्रमाणे वृद्ध लोकांसाठी विरंगुळा केंद्र याच्याकडे जास्त लक्ष देईनच. पण त्याचबरोबर केवळ मला या प्रभागासाठी निवडून दिले असं न समजता आपल्या मिरज शहराचा सर्वांगीण विकास, केंद्राच्या आणि राज्याच्या विविध ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचून आणि त्यातनं फंड आणून आपण नक्कीच शहराचा विकास चांगला करू शकतो याचा मला खात्री आहे आणि मी करून दाखवेन. विद्यमान जे गेल्या वर्षी जे इथले नगरसेवक होते त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? काम त्यांनी रस्ते वगैरे जे मूलभूत प्रश्न म्हणतात ते नक्कीच केले त्यांनी. ते कसं असतं की प्रत्येकाची एक क्षमता ही सगळ्यांची सारखी नसते. हाताची 5 बोटं असतात. एखादा चांगलं काम करतो, एखादा त्याला दुसरा बरोबर घेऊन जात असतो. किमान आमच्यातल्या 1-2 नगरसेवकांनी तरी नक्कीच चांगली काम केलं आहे. परंतु ज्या महिला उमेदवार होत्या त्यांच्याकडनं फारशी काय मोठी अपेक्षा जी ठेवली ती लोकांनी त्याची कामं झालेली. कोण महिला उमेदवार? त्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या 2 उमेदवार निवडून आल्या होत्या
त्यांनी आपली सक्षमता दाखवली नाही. त्यामुळंच यावेळी त्यांचा निश्चितच पक्षाकडे विचार होणार नाही आहे हे नक्की आहे. मात्र अन्य जे 2 नगरसेवकांनी त्यांचं काम पुढं ओढून नेलं आहे आणि रस्ते वगैरे हे कामं सोडून मी जे मुद्दे मांडलेत त्याकडे मात्र ह्या दोन्ही नगरसेवकांनी सुद्धा फारसा लक्ष दिलं नाही. आणि त्याला कारण एकच आहे की नगरसेवकाची आणि अधिकाऱ्यांची त्यासाठी मानसिकता आणि इच्छाशक्ती जरुरी असते. मला याला जर एक मुद्दा बोलायचा आहे, जसं नगरसेवकांना या प्रभागामध्ये गेली अनेक वर्ष, कारण हा प्रभाग त्या मानानं चांगल्या पद्धतीनं विकास या प्रभागात होतो आहे, पण जितकं आपण श्रेय नगरसेवकांना देतो आहे विकास कामाचं तितकं तिथल्या नागरिकांना देणं गरजेचं आहे, कारण नागरिकसुद्धा तितके जागरूक आहेत या प्रभागातले. 4 नंबरचा विकास झाला का हो? 4 नंबरचा विकास मिरजच्या कम्पॅरेटिव्हमध्ये झालेला आहे. बाकीच्या मिरजेच्या सिच्युएशनमध्ये 4 नंबरचा विकास आहे, पण त्याचं क्रेडिट नागरिकांना सुद्धा, कारण नागरिक जागरूक आहेत. मिरजेमधले सगळे नागरिक जर अशा पद्धतीनं जागरूक राहिले तर तिथला सुद्धा विकास अशा पद्धतीनं होऊ शकतो. तुम्ही समाधान आहे काय 4 लोकांच्या? हां, समाधानी म्हणाल तर आता सरांनी मांडलेला मुद्दा अगदी योग्य आहे. तुम्ही जर प्रभाग क्रमांक 4मध्ये सगळ्यात महत्त्वाचा रस्ता कुठला बघाल आत्ता, तर कुणीकडूनही आला तुम्ही तर शिवनेरी चौक ते मैदान दत्त मंदिर या रस्त्यावर लोड येतो, सगळी त्याच रस्त्यानं जातात. तर त्याच पद्धतीचे असे 2-3 चांगले रस्ते त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पार्किंग व्यवस्था हा खरोखर कळीचा मुद्दा आहे आणि तो कुठल्याही प्रकारे सोडवणं गरजेचं आहे. किंवा व्यायामासाठी लहान मुलांना खेळण्यासाठी एखादी जागा प्रभाग क्रमांक 4मध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. तुम्ही काय सांगाल की उमेदवारी मिळण्यासाठी काय निकष किंवा काय नियम लावणं आवश्यक आहे? उमेदवारी मिळण्यासाठी निकष लावणे आवश्यक आहे की पहिलं त्यांची गुणवत्ता तपासली पाहिजे. त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करतात काय, ह्याच्या आधी कुठे काय काम केले काय, ते जो तोडतोय आणि एक धनाढ्य आहे म्हणून त्याला उमेदवार देणे अशक्य आहे. त्याला उमेदवारी देऊ नये असं आमचं व्यक्तिगत मत आहे. एखाद्या पक्षामध्ये उमेदवारी देताना तो पक्षनिष्ठा किंवा पक्षात किती वर्ष काम केलं आहे त्याच्या पक्षामधली असणारी कामगिरी हे पाहणं आवश्यक आहे का नाही? 100% पक्षाने त्याची देही घेतली पाहिजे, दखल घेतली पाहिजे आणि त्याच उमेदवाराला पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे. आता 4 नंबरमध्ये जे काय सुरू आहे उमेदवारी देण्याबाबत जो काय संघर्ष सुरू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? संघर्ष सुरू आहे, संघर्ष राहणारच. उमेदवारी इच्छुकांची संख्या भरपूर आहे आणि उमेदवार आहेत 4 आणि इच्छुकांची संख्या जवळजवळ 70 त्याच्यामुळं निकष हा पक्षांनी तपासला पाहिजे आणि योग्य उमेदवाराला उमेदवारी दिली पाहिजे. पक्षनिष्ठा ही काय महत्त्वाची आहे का नाही? आता पक्षनिष्ठेवर मी काय बोलू शकत नाही. मी एक सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे, सामाजिक क्षेत्राबद्दल बोलतो मी. आपल्या या भागातनं 4 नगरसेवक निवडून आले. 4 नगरसेवक निवडून आले त्या पानाने या शहराचा विकास झाला आहे का, आपल्या भागाचा विकास झाला आहे का सांगा. एकच नगरसेवक काम करतो आहे, बाकीची फक्त त्याला कोण नगरसेवक काम करते आणि कोण करत नाही नावं सांगा. नावं मी घेणार नाही कुणाची. आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतोय, एक नगरसेवक काम करतोय, बाकीच्या 3 नगरसेवकांनी काही काम. सामाजिक क्षेत्रात घेतलं तर नाव घ्यायला काय बंदी आहे काय कोणाचं? बंदी आहे असं काही नाही आहे, पण कुणाचा रोष कशावर घ्यायचा, उगाच अंगावर उडून घ्यायचा. जे केलं नाही ते केलं घाबरायचं काय कारण आहे? घाबरायचं कारणच नाही. निरंजन आवटीनं काम केलंय, आम्ही 100% म्हणतो. कोणी काम केलं नाही? बाकीचे जे 3 नगरसेवक आहेत त्यांचं काम नाही आहे आपल्या प्रभागात. आणि रस्ते, लाईट, कुठं पाणी दिलं म्हणजे विकास होत नाही. अजून भरपूर हे आहेत. जेणेकरून अमृत योजना आणली. अमृत योजनेचा काय फायदा झाला सांगा मला. 130 कोटी रुपये खर्चून अमृत योजना इथं आणली. ह्या भागात जवळजवळ 7-8 मजली इमारती आहेत, दुसऱ्या मजल्यावर पण पाणी जात नाही. त्या अमृत योजनेचा काय फायदा झाला? अमृत योजनेचा फायदा फक्त पुढाऱ्यांनी घेतला टक्केवारी घेऊन. आपल्यावर बोलण्यासाठी अजूनही काही या ठिकाणी महिला आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणत्या पक्षामधून इच्छुक आहात? माझं नाव शोभा गाडगीळ आणि मी भारतीय जनता पार्टीचं गेले 40 वर्षे काम करते आहे आणि मी 4 नंबरमध्ये तिथून इच्छुक आहे. आता जो काही निकष या उमेदवारी मिळण्याबाबत जो काही निकष लावणं गरजेचं आहे, काय निकष किंवा काय नियम लावणं गरजेचं आहे? नाही, पहिल्यांदा पार्टीनं जे सांगितलं आहे की जे पार्टीचं काम करेल त्यांनाच उमेदवारी दिली जाईल आणि हे जर सांगतायत तर मग आम्ही जर उमेदवारी मागितली तर आम्हाला मागं का ढकलतायत, हा आमचा मोठा प्रश्न आहे. 4 नंबरमध्ये काय होणं आवश्यक आहे, इथल्या समस्या काय आहेत? नाही, 4 नंबरमध्ये पहिल्यांदा एकतर ग्राउंड रिकामी राहिली पाहिजे, ग्राउंड सगळी भरली गेली पाहिजे. ग्राउंडला जागा नाही आहे, पार्किंगला जागा नाही आहे, ती समस्या पहिल्यांदा सोडवायला पाहिजे. ती सोडवली गेली नाही आहे. हे 4 जे नगरसेवक होते त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? नाही. एक जर सोडलं निरंजन आवटी तर बाकी कोणाच्याही कामावर आम्ही समाधानी नाही.
तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कोणत्या पक्षामधून इच्छुक आहात? मी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मागितलेली आहे पक्षाकडे. माझं नाव अनघा समीर कुलकर्णी. मी वॉर्ड नंबर 4मध्ये इच्छुक उमेदवार आहे. किती वर्ष झालं तुम्ही या पक्षामध्ये काम करतात? पक्षामध्ये पद घेऊन मी गेली 7 वर्ष काम करते, पण आमचा कायमच सपोर्ट भारतीय जनता पार्टीला आहे. म्हणजे त्यामध्ये आम्ही काम केलेलं जरी नसलं तरी आम्ही म्हणजे बॅकफुटला असं जाऊन आम्ही काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आता जो काय उमेदवारी देण्यासाठी जो काय संघर्ष सुरू आहे त्यामध्ये काय निकष किंवा काय नियम लावणं गरजेचं आहे? मला असं वाटतंय की तुम्ही फक्त एकनिष्ठ प्रामाणिक कार्य करता जे तुम्ही म्हणताय ते तसं न करता जे सामान्य करते ग्राउंड लेवलला जाऊन जे काम करतात त्यांना तुम्ही उमेदवारी दिली पाहिजे. तुम्ही पक्षनिष्ठ म्हणजे एकच नगरसेवक जर वर्षानुवर्ष निवडून येत राहिला तर त्यालाच उमेदवारी द्यायची का, त्यालाच निवडून आणायचं का, असं करायला नको आहे. जे ग्राउंड लेवलला काम करतायत किंवा पक्षाच्या प्रामाणिक म्हणजे तुमचा आहे मुद्दा तो मला मान्य नाही आहे. कारण जे ग्राउंड लेवलला काम करतात, लोकांच्या घराघरापर्यंत जाऊन जे पोचतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात, अशा लोकांना तुम्ही उमेदवारी द्या ना. तुम्ही कायमच जे निवडून येणाऱ्यालाच जर तुम्ही देत असा, घराणेशाहीला जर तुम्ही जर असं उमेदवारी देत असाल तर ते आम्हाला मान्य नाही आहे. आपल्यावर बोलण्यासाठी अजूनही या ठिकाणी नागरिक आहेत. तुम्ही कोणत्या प्रभागामध्ये आहात आणि इच्छुक आहात का? प्रभाग क्रमांक 4 मधून इच्छुक आहे मी. नाव काय? मी सुनील भैया खाडीलकर, भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुक आहे. भारतीय जनता पार्टीमधून तुम्हाला उमेदवारी देताना काय नियम लावणं किंवा जनरल लोकांना उमेदवारी देताना काय नियम लावणं किंवा काय निकष लावणं गरजेचं आहे? नाही, गेले अनेक वर्ष आम्ही या वॉर्डामधून तिकीट मागतोय महापालिकेचं. सातत्यानं तुम्ही कार्यकर्ते आहात, निष्ठावंत कार्यकर्ते आहात, याखाली डावलं जातं आणि जे ताकदवर आहेत, पैसेवाले आहेत, ज्यांची घराणेशाहीची आजपर्यंतची परंपरा आहे, अशा लोकांना तिकीट दिलं जातं. माझा मुद्दा असा आहे की जे खरोखर प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते गेले 25-30 वर्ष मी काम करतोय. 25-30 वर्षामध्ये जर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जनसेवेची संधी मिळत नसेल, नगरसेवक एखादी इच्छुक असेल, आम्ही इच्छुक असेल आणि मिळत नसेल तरी दुर्दैवाची बाब आहे. तुम्ही किती वर्ष झालं भाजपमध्ये आहात? गेले 25 वर्ष मी काम करतोय. आता तुम्ही मला सांगा, प्रभाग 4मध्ये विकास झाला का किंवा काय समस्या आहेत? प्रभाग 4मध्ये काही प्रमाणात विकास झालेला आहे, पण अजून बरेच विस्तारित जो भाग आहे त्या भागामध्ये ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे, पाणी एक दिवसाआड जातं, रस्ते नाही आहेत, अनेक समस्या इथल्या भरपूर आहेत. आरोग्य समस्या आहेत, डासांचे प्रादुर्भाव आहेत, गटारी झालेले नाहीत, ड्रेनेजला पाईपलाईन जोडलेले नाहीत, दुसरे लाईन टाकलेले आहेत, असे अनेक बरेच प्रश्न अजून नागरिकांचे प्रलंबित आहेत. ते मला मार्गी लावायचे आणि मिरज शहर सुंदर, स्वच्छ आणि चांगलं करण्यासाठी माझी उमेदवारी मला मिळावीशी अपेक्षा आहे. उमेदवारीवर आता एक संघर्ष निर्माण झाला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा संघर्ष हा कायमच असतो. निष्ठावंतांवर कायम डावलं जातं. हा संघर्ष तर कायमच चालू राहणार आहे. पण निष्ठावंतांना तुम्ही ज्याच्यामध्ये घेतलं पाहिजे, नगरसेवकासाठी त्या तिकीट दिलं पाहिजे, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे सर्व निष्ठावंतांची. जो काय इथलं तुमच्या मनामधला जो राग आहे किंवा तुमचं म्हणणं आहे, तुम्ही पक्षश्रेष्ठींना काय तुमची बाजू सांगितलं आहे का? आम्ही पक्षश्रेष्ठींची बाजू मांडलेली आहे, आमची निवेदनामध्ये मारले आहे, भेटून मांडलेले आहे, अनेक गोष्टी आम्ही त्यामध्ये केलेल्या आहेत. पक्षश्रेष्ठींच्या कालावर सगळ्या गोष्टी आम्ही घातलेल्या आहेत. तुम्ही काय सांगा, तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणत्या पक्षामधून या ठिकाणी तुम्ही इच्छुक आहात? माझी सगळ्यात पहिल्यांदा ओळख म्हणजे माजी नगरसेवक मोहम्मद मनेर आणि माजी नगरसेविका हसीना मनेर यांची मी सून, अशी माझी ओळख आहे. माझं नाव निलोफर इम्रान मनेर आणि मी भारतीय जनता पार्टी म्हणजे भाजपकडून मागितलेलं आहे. आणि माझं सगळ्यात असं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्वच्छतेला खूप महत्त्व देते. माझं असं म्हणणं आहे की सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छता व्हावी प्रभागामध्ये आणि एकदा निवडून आलं आणि नंतर गायब होणं हे माझ्या दृष्टिकोनात चांगलं नाही आहे. त्यामुळे निवडून आल्यावरती आपले डोळे आपल्या प्रभागाकडे पाहिजेत. कुणाची काय तक्रार आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कुणाच्या काही म्हणजे अशा पर्सनल प्रॉब्लेम आहेत त्याच्याकडे पण म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे. की असं नाही की एकाचं बघितलं आणि दुसऱ्याचं बघितलं नाही, असं नाही. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मागच्या वेळेला माझे सासरे तर काही नगरसेवक तर नव्हते, परंतु अशी कुठलीही हे नाही महत्त्वाचं काम नव्हतं की जिथं माझे सासरे उपस्थित नव्हते. कुणाची डेथ झाली तर ती वेळ खूप महत्त्वाची असते, त्यावेळेला माझे सासरे हजर होते. त्यामुळं मग म्हणजे प्रभागातल्या लोकांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे की कोण निवडून यायला पाहिजे आणि कोण नाही. आता उमेदवारीबाबत काय निकष किंवा काय नियम लावणं आवश्यक आहे? उमेदवारीबाबत म्हणजे ते आता प्रभागमध्ये जे लोक आहेत
त्यांच्यावरतीच अवलंबून आहे. त्यांना कळायला पाहिजे की आपण शिक्षित लोकांना निवडून आणायला पाहिजे की नाही. त्यांच्या मतदानावरती सगळं अवलंबून आहे आणि प्रभागाचा विकास हा व्हायलाच पाहिजे. 4 नंबर प्रभागाचा विकास झाला का? काय समस्या वाटतात किंवा काय म्हणण्यात? आतापर्यंत म्हणजे थोड्या समस्या या होत्या. घंटागाडी जरा दमवत होती. आता आहे व्यवस्थित तशी. आणि काही ठिकाणी पाण्याची पण समस्या होती, त्या विकसित व्हायला पाहिजेत. कारण पाणी ही खूप गरजेची गोष्ट आहे आणि स्वच्छतेला पण मी खूप महत्त्व देते. स्वच्छता ही व्हायला पाहिजे, हे व्हायलाच पाहिजे. तुमचं नाव काय आणि कोणत्या पक्षाकडून तुम्ही इच्छुक आहात? माझं नाव धनंजय बिसे, मी काँग्रेसकडून 4 नंबर वॉर्डमध्ये इच्छुक आहे. आत्ता जे काय संघर्ष सुरू आहे प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारीबाबत, तर उमेदवारी देताना काय नियम किंवा काय निकष लावणं गरजेचं आहे? नाही, नक्कीच उमेदवार देताना पक्षश्रेष्ठींनी बघितले पाहिजे. तर शिक्षण, एज्युकेशन बघितलं पाहिजे, त्याला सामाजिक कार्याचे काय आवड आहे ते बघितले पाहिजे. खरोखर त्याला सामाजिक प्रश्नाची जाण आहे का हे जी खऱ्या अर्थाने त्यांनी त्याची नोंद घेऊन अशा उमेदवाराला त्यांनी हे दिलं पाहिजे, तिकीट दिलं पाहिजे. तुम्ही काय सांगाल की काय नियम किंवा काय निकष लावणं गरजेचं आहे उमेदवारीबाबत? उमेदवार एक असा असावं, काम करणारा, काम करून आपल्यासाठी बघणारा नसावं. फक्त काम हे असल्यामुळंच क्वालिटी ओळखली जाते. आणि 3 नंबर वार्डात आमचे वडील 2 वेळा निवडून आल्या, तुम्हाला माहीत आहे. आई 1 वेळा निवडून आल्या. आता OBC लेडीज पडला आहे. 4 नंबरला मी आता याची मागणी केली आहे. आत्ता समोरच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की घरेणाशाही सुरू आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय आता त्यांच्यावर आहे. आता कसं आहे, कामाची फक्त क्वालिटी बघणार, कोण किती काम करतंय, कोण कसं आहे. एकदा निवडून आलं की परत काम बघणार नाहीत, काय नाहीत. त्या हिशोबानं द्यायचा प्रयत्न करतील. तुम्ही काय सांगाल घराणेशाहीबद्दल? नाही, येईल कशी ना, घराणेशाही आज जी काय चालू आहे ही आता वाटवे साहेब आमचे खाडीलकर साहेब भैया यांनी सुद्धा बोलले. आज मी ब्राह्मणपूरमध्ये राहतोय. ब्राह्मण परिसर ठिकाणी बघतोय की RS असो की भाजप असो, प्रचंड मोठ्या संख्येने प्रत्येक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं सहकार्य नक्की असतंय. तर खरं म्हणजे आज भाजपमध्ये पहिला वार्ड क्रमांक 4मध्ये 52 लोक काँग्रेस, 52 लोक ही भाजपमधून इच्छुक आहेत. मी म्हणतो की आत्तापर्यंत जी लोकं निवडून आली त्यांना खरं तर तुम्ही थांबवा आणि जे काय आता वाटवे साहेब आहेत, रुपलक साहेब आहेत, खाडील साहेब किंवा आमच्या महिला भगिनी आहेत, ह्या लोकांना तसं मी संधी द्या. खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत ज्या लोकांनी भाजपचं काम केलं ह्याच्यापेक्षा किती चांगल्या पद्धतीने ह्या लोक काम करू शकतील असा मला यांच्यावर सुद्धा विश्वास आहे. तुम्ही काय सांगाल घराणेशाहीबद्दल? बोललोच ना मग अशी घराणेशाहीबद्दल. घराणेशाहीबद्दल मगाशी मी बोललो आहे, पुन्हा एकदा उल्लेख करतो की सातत्यानं घराणेशाही आणि नवीन जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना संधी दिली जात नाही, ती थांबली पाहिजे आणि घराणेशाही बंद झाली पाहिजे. तुम्ही काय सांगाल? आता घराणेशाहीचा एक मुद्दा या ठिकाणी चर्चेत पुढे आला आहे. घराणेशाही या ठिकाणी वार्डात आहे असं तुमच्याच भाजपच्या एका भगिनीने सांगितलं. नाही, माझं असं मत आहे की पक्षानं कुणाला उमेदवारी द्यायची, एकाच घरात द्यायची सातत्यानं का आणि कुणाला द्यायची का धनाढ्य व्यक्तीला द्यायची हे पक्ष ठरवत असते. पण खरं जे काम करणार असतो तो मतदार करणार असतो. आपल्याला जर घराणेशाही तोडून काढायची आहे, आपल्याला जर चुकीचा मतदार इथं निवडून द्यायचा नाही आहे, आपल्याला धनाढ्य व्यक्ती ज्याचा समाजाशी काही संबंध नाही आहे, तर त्याला बाजूला ठेवायचं काम हा मतदारच करत असतो. यासाठी पक्षाला दोष देण्यापेक्षा आपण काय करू शकतो आणि आपली ताकद, आपण आपली मतं विकतोय का, आपण कोणाच्या आमिषाला बळी पडतोय का, हे सगळं मतदारांच्या हातात आहे. मतदार हा राजा आहे म्हणतात हे खरं आहे. कारण जर मतदारांनी जागरूकतेनं कोणी पक्ष कुणालाही देऊ देत, एकाच घरातल्या आता कालचाच जर एक निर्णय तुम्ही बघितला, एके ठिकाणी एकाच घरातली 6 जणांना एका पक्षानं उमेदवारी दिली ती आणि मतदारांनी 6च्या 6 जणांना घरी बसवलं. शेवटी मतदार हाच बदल घडवू शकतो. मग तुम्ही घराणेशाहीला द्या किंवा आणि कुणाला द्या किंवा कुणालाही द्या, जर तुम्हाला उमेदवार योग्य वाटत नसेल तर त्याला मत देऊ नका आणि जो उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो तिथं मत द्या. हे केवळ आणि केवळ मतदाराच्याच हातात आहे आणि मतदारच बदल घडवू शकतो. तुम्ही काय सांगाल घराणेशाहीबद्दल? घराणेशाही मतदारांनी ठरवायचं आणि पक्षानं ठरवायचं आहे. मेन पक्षानं उमेदवारी द्यायची का नाही, घराणेशाही किती आणायची, काय आणायची हे पक्षाने विचार केला पाहिजे. आपण या ठिकाणी पाहतोय घराणेशाहीचा या ठिकाणी मुद्दा आला आहे. अजून एक मी भाजपच्या इथल्या असणाऱ्या इच्छुकांना एक प्रश्न उपस्थित करतोय की पक्षनिष्ठा काय असावी या संदर्भात मी बोलतोय. तुम्ही इतक्या वर्ष भाजपमध्ये काम केलं आहे, किती वर्ष काम केलं त्याचा मला प्रत्येकानं वर्षाचा आकडा सांगायचा, किती वर्ष काम केलं. दुसरी गोष्ट, गेल्या आमदारकीला आणि खासदारकीला कुठल्या पक्षाचं काम केलं हे मला सांगायचं. मी ओळीनं प्रत्येकाला विचारणार, त्यामध्ये तू कळेल की पक्षनिष्ठा काय आहे. कारण आमदारकीला एकाचं काम करायचं, खासदारकीला एकाचं काम करायचं आणि महापालिकेला वेगळ्याच पक्षात उमेदवारी मागायची, हा एक ट्रेंड या ठिकाणी मिरजेमध्ये पसरतोय. मला रोखठोक विचारायचं आहे,
तुम्ही किती वर्ष झालं भाजपमध्ये सक्रिय आहात? सर्वांसाठी प्रश्न आहे. आणि आमदारकीला कुणाचं काम केलं आणि खासदारकीला कुणाचं काम केलं? ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेले 25 ते 30 वर्ष सक्रिय आहे. आणि आमदारकी खासदारकी हा विषय नाही. पक्ष जो भारतीय जनता पार्टी जो उमेदवार देईल, जो कोणी असेल तो, त्याचाच आम्ही सातत्यानं प्रचार केलेला आहे. आम्ही कधी दुसऱ्या माणसाचा विचार पण करू शकत नाही. स्वप्नात उठून जरी आम्हाला विचार तरी आम्ही भाजपचाच प्रचार करतो आणि कायम करतच राहणार. तुम्ही काय सांगाल, आमदारकीला कुणाचं काम केलं, किती वर्ष झालं पक्षात सक्रिय, आणि खासदारकीला कुणाचं काम केलं? मी गेले 40 वर्ष पक्षात सक्रिय आहे आणि भरपूर आमदारक्या भरपूर म्हणजे अण्णा डांगेंपासनं परत दीपक बाबा खासदारकीला उभे होते तेव्हा, परत ह्याचे संभाजी पवार जेव्हा पक्षात आले त्यावेळेला मोदीजी आले होते तेव्हा मी पूर्ण जिल्ह्याचे अध्यक्ष होते. तेव्हा सगळं काम तळागाळात जाऊन आम्ही केलेलं आहे. आणि आता आमच्याकडे अजेंडा आहे की भारतीय जनता पार्टीचं वरती राज्य आहे आणि ह्याच्यात पण केंद्रात पण आहे, तर त्यांच्या ज्या योजना आहेत त्या आम्हाला तळागाळापर्यंत पोचवायच्या आहेत. आजपर्यंत पक्षानं आमच्या पक्षाकडे मी तर काहीच मागितलं नाही. पक्षानं जी जबाबदारी दिली ती मी चांगली ताकदीनं पेलली. आत्ता पहिल्यांदा पक्षाकडे मी तिकीट मागितलेलं आहे, त्यांनी तो विचार केला पाहिजे. तुम्ही काय सांगाल? आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीशी आत्तापर्यंत प्रामाणिक होतो आहेत आणि राहू पण. आणि खासदारकीच्या वेळेला सुद्धा आम्हाला जे निवडणूक प्रभारी किंवा जे काय आम्हाला प्रभारी नेमून दिले होते त्यांच्याबरोबर पण आम्ही ठिकठिकाणी जाऊन, म्हणजे भलेही आमचा वॉर्ड 4 आहे पण आम्ही सगळ्या वॉर्डात त्या प्रभारींना घेऊन काम केलेलं आहे. लोकसभेला सुद्धा आम्ही काम भारतीय जनता पार्टीचंच केलेलं आहे. आणि आमचा म्हणजे आम्ही जे ग्राउंड लेवलला जाऊन सगळीकडे मीटिंग्स घेतल्यात, तिथल्या स्थानिक लोकांच्या समस्या जाणून घेतल्यात. इतकंच की आम्ही एक वही पण केली होती, त्यामध्ये आम्ही त्या भागातल्या ची नावं लिहून, म्हणजे या भागात काय समस्या आहे, त्या भागात काय समस्या आहे, इथपर्यंत आम्ही मीटिंग घेऊन जनतेपर्यंत पोचलेलो आहे. त्या कुठं तर आम्ही शासन दरबारी पोचवण्यापर्यंत आम्ही ही आता निवडणुकीसाठी उमेदवारी आम्ही मागितलेली आहे. तर खरोखरच एखादा सामान्य कार्यकर्ता एवढं पोटतिडकीने किंवा काम करायची त्याला जर इच्छा असेल तर तुम्ही त्याला एकदा उमेदवारी देऊन बघा ना, की प्रत्येक वेळेला तुम्ही निवडून येणाऱ्या म्हणा किंवा काय म्हणजे धनाढ्य म्हणा किंवा काय घराणेशाही असं न बघता जे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जो उमेदवार इच्छुक असतोय त्यासाठी तुम्ही उमेदवारी त्याला दिली पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही मला सांगा, आत्ता जो विषय चाललाय, तुम्ही इच्छुक जरी नसला तरी आत्ता जे काय लोकसभेला तुम्ही कुणाचं काम केलं, विधानसभेला कुणाचं काम केलं, आणि किती वर्ष झालं तुम्ही भाजप? मी एक सामान्य नागरिक आहे. मी सामान्य नागरिक आहे, कुठल्याही पक्षाचा सभासद नाही. त्यामुळं लोकसभा विधानसभा याच्याशी मी फक्त मतदार म्हणूनच त्यामध्ये सहभागी होतो. त्यामुळे माझा पक्षाशी कुठलाही संबंध नाही. काय तुम्ही सांगा मला. भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासनं म्हणजेच 6 एप्रिल 1980पासून मी आजपर्यंत भाजपचं काम करतो आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये लोकसभेच्या 12 निवडणुका झाल्या, विधानसभेच्या 14 झाल्या, परत आपल्या पदवीधरच्या 5 निवडणुका झाल्या, महापालिकेच्या 5 झाल्या, नगरपालिकेच्या 3 झाल्या. सर्व निवडणुकांमध्ये मी माझ्यावर पक्षानं दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेनं पार पाडलेली आहे. भारतीय जनता पार्टीनं संघटनेच्या लेवलला जर बघितलं तर मला काम करायची पूर्ण संधी दिली आहे. गेली 9 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस महामंत्री म्हणून काम केलं आहे. त्यामुळं पक्षाशी एकनिष्ठ 40 वर्ष मी आहे, याच्यापुढेही राहणार. त्यामुळं कुठल्या इलेक्शनला मी बाहेर जाईन किंवा असा हा विषयच येत नाही. आत्ता जरी पक्षानं आदेश दिला तरी आम्ही पक्षाचंच काम करणार आहे, जो कोणी आमचा उमेदवार असेल तो. विधानसभेला तुम्ही कुणाचं काम केलं आणि तुमच्यामधलं कोण इच्छुक आहे, आणि किती वर्ष झालं भाजपमध्ये आहात, आणि लोकसभेला कुणाचं काम केलं? मी मूळचा माझा जन्मच हा मी भाजप कार्यकर्ता म्हणूनच आहे. कारण माझे वडील जवळजवळ 1990 ह्यापासून जनसंघापासून वडील भाजपचे कार्यकर्ते असून त्यांनी 1985पासून जवळ भाजपची स्थापना 80पासून स्थापना झाली. त्यापासून ते शहरामध्ये शहर अध्यक्ष म्हणून नगरपालिका असताना 2 टर्म नगरसेवक होते. म्हणजे असा माझा प्रवास आहे. मी त्यामुळे मी जन्मापासून पक्षाचा कार्यकर्ता आहे भाजपचा. आणि मी लोकसभे काय कुठल्याही जे पक्षाचे काय झाले इलेक्शन असू दे किंवा मोर्चे, मी स्वतः भाजपचा पदाधिकारी आहे आणि स्वतः इच्छुक आहे. प्रभाग 4मध्ये माझ्या मिसेस OBC मलासाठी इच्छुक आहेत, म्हणजे श्री फोंडे म्हणून. त्यासाठी मी मागणी पक्षाकडे केली आणि पक्षाचा आदेश जो असेल तो अंतिम राहील. त्यापेक्षा मी काय आहे. तुम्ही काय सांगाल आता माझा मुद्दा काय आहे, तुम्ही काँग्रेस असला तरी आत्ता
विधानसभेला लोकसभेला वेगळ्या पक्षाचं काम करायचं आहे, महापालिकेला वेगळ्या पक्षाकडून उमेदवार असा एक या ठिकाणी ट्रेंड या ठिकाणी पडला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मला खरं तर हा तर विषय मी नक्की तुम्हाला सांगू. एक लक्षात घ्या, महाराष्ट्र दूरदर्शनला माझी खरं तर विनंती आहे, मी मगाचपासून बघवलं आपण भाजप आणि विधानसभा लोकसभा ह्या ठिकाणी जे काही खेळवाला हे पहिला थांबा ही माझी विनंती आहे. मग काँग्रेसबद्दल बोला, ऐका, काँग्रेसबद्दल पण मी बोलणार नाही. राष्ट्रवादीबद्दल बोला. ऐका एक मिनिट. इच्छुक जास्त आहेत त्यामुळे भाजपचं नाव गेलं, आम्ही काय त्यांची सुपारी घेऊन आलो नाही. बोला. का तुम्ही सुपारी घेतला असा आमचा आरोप नाही आहे. आमचा आरोप फक्त आहे की वार्डाच्या संदर्भात आपली चर्चा चालली आहे. माझी विनंती असेल की आपण वार्डा संदर्भात बोला जरा, ही माझी फक्त विनंती वार्डा आहे. संदर्भात तर बोला, आम्हाला उमेदवारीबद्दल बोलायचं आहे. साहेब, निकष काय असावे, कारण तुम्ही पण काँग्रेसकडून इच्छुक आहे, तुम्हाला उमेदवारी नाही मिळेल ते तुमचा वैयक्तिक भाग असेल, पण माझा प्रश्न काय आहे की पक्षनिष्ठा काय आहे का नाही उमेदवारी मिळण्याबाबत? साहेब, हे जे काही तुम्ही सांगायला आहे हे 100% तुमचं बरोबर आहे. पक्ष निष्ठा या गोष्टी आल्याच, परंतु आता वार्डामध्ये आपण जर आता सर्वे करत असोल तर वार्डाच्या विकासाच्या संदर्भात जर जास्त चर्चा झाली तर खऱ्या अर्थानं ह्या आत्ताच्या जी काय आपली मिटिंग चालू आहे, बाईट चालू आहे, ह्याला खऱ्या अर्थानं स्वरूपील असं माझं मत आहे. आता मी 5 मिनिट आपला वेळ घेतो मी जातो. खरं तर आता आमचे आदरणीय वाटवे साहेब आहेत तिथं, खाडीलकर सुद्धा तुम्ही बघितलं की बऱ्यापैकी इथली जी लोक आहेत तिथे आता ज्या लोकांनी बोलले, बऱ्यापैकी लोकांनी वार्ड क्रमांक 4 मध्ये सुविधा झाल्या नाहीत हे सहज सांगितलेलं आहे. आणि आपण आज किती दिवस आणि किती वर्ष आपण हेच बघणार, रस्ते, पाणी, लाईट ह्या गोष्टी सोडून आपल्याला दुसरं काही इमेज आहे का नाही? आज आपले विद्यार्थी आहेत, आज आपले पालक आहेत, आपले ज्येष्ठ नागरिक आहेत, ह्या लोकांसाठी काय ते आयडॉल ह्या गोष्टी आपण बघणार आहे का नाही? खरं तर ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. इतके वर्ष वार्ड नंबर 4 मध्ये जो काय पक्ष आता आहे सत्तेमध्ये, मागच्या वेळेला हाच प्रश्न झाला, येणाऱ्या काळामध्ये हाच प्रश्न, आणि आता आपण जर परत ह्याच गोष्टी जर बोलत असेल तर ह्या गोष्टी खरं तर अर्थ नाही असं माझे प्रामाणिक कार्यकर्ता माझं मत आहे. हा तुम्ही पक्ष न घेता एक सामान्य नागरिक किंवा सामान्य वार्ड क्रमांक 4 मधला एक मी नागरिक आहे ह्या उद्देशाने खरं तरी मी बोलतोय. मला आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे, रस्ते, पाणी, लाईट हा विषय जर सोडला तर आरोग्याच्या संदर्भात आरोग्य सुविधा इथं वाढल्या पाहिजेत. सांगलीमध्ये जसे निदान लॅब केंद्र ज्या पद्धतीने चालू आहे तसे मिरजेमध्ये वार्ड क्रमांक 4 मध्ये चालू झालं पाहिजे, जेणेकरून खऱ्या अर्थानं इथल्या नागरिकांना, महिलांना त्याचा लाभ होईल. त्याचबरोबर आज आपण बघतोय की महापालिकेच्या माध्यमातून 100 बेडचं महिलांच्या संदर्भातलं जो प्लॅन होता 100 बेडचं महिलांचं हॉस्पिटल चालू करणार होते ते आपल्या महापालिकेच्या माध्यमातून कॅन्सल झालं. खरं तर ह्याला सत्ताधारी जे काही नगरसेवक आहेत त्यांनी खरं म्हणजे या गोष्टीचा आवाज उठवला पाहिजे होता आणि हे थांबवलं पाहिजे होतं आणि आपल्या इथं मिरजेमध्ये 100 बेडचं हॉस्पिटल झालं पाहिजे असं माझं एक प्रामाणिक मत आहे. त्याचबरोबर आता सरांनी सांगितले की एक लक्षात घ्या, वार्ड क्रमांक 4 सोडा, अखंड मिरजे जर तुम्ही विचार केला तर आपल्या मिरजेमध्ये एखादंही असं कुठलंही तुम्हाला गार्डन दिसणार नाही की जिथं आपण आपल्या मुलांना घेऊन जाऊ शकतो. आपण आज विचार केला तर आपण सांगलीमध्येच जातो. आज ह्या गोष्टी आपल्याकडे नाहीत. दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की एक लक्षात घ्या, मिरज हे आरोग्य पेंटर आहे. आरोग्य पेंटरी असतानासुद्धा महापालिकेच्या माध्यमातून किंवा जे काय सत्ताधारी आता जे काय आलेले त्यांच्या माध्यमातून आरोग्याच्या सोयीसाठी कुठल्या सोयी दिलेल्या आहेत असं मला जाणवत नाही. हेच फक्त मला या माध्यमातून सांगायचं होतं. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 4च्या झालेल्या विकासावर किंवा न झालेल्या विकासावर काय नेमकं तुमचं काय म्हणणं? नाही, मी आताच तुम्हाला सांगितलो प्रभाग क्रमांक 4च्या संदर्भाच्या विकासावर तर बोलायचं जर असेल तर मी बोलण्यापेक्षा इथं स्थानिक जे आता भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांनीच आपल्याला बोलून दाखवलेलं आहे की म्हणावं तसा वार्ड क्रमांक 4चा विकास झालेला नाही. आज वार्ड क्रमांक 4मध्ये काँग्रेसकडनं मी एक इच्छुक आहे, परंतु बाकी सगळी भाजपकडून इच्छुक आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडनं आता सहज गोष्ट सांगितली गेलेली आहे की वार्ड क्रमांक 4मध्ये विकास झालेला नाही आहे. त्यामुळे ही गोष्ट नक्कीच आहे की विकास झालेला नाही. आणि विकास हा तुम्ही कुठल्या गोष्टीवरती बोलताय? मी आता बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलो की मागील 5 वर्षा पाठीमागचा जर तुम्ही विचार केला तर मागील 5 वर्षाच्या पाठीमागसुद्धा आपण हेच म्हणत होतो, रस्ते चांगले नाहीत, लाईट नाही आहे, ड्रेनेज व्यवस्था नाही. ह्याच्या पुढे जाऊन आपण काय बघणार आहे की नाही? ही 5 वर्ष गेले, 13 ते 18 गेले, 18 ते आज तुम्ही बघतोय 25-26 इलेक्शन 7 वर्षांतर आली. परत आपण आज विचार करणार आहे काय? पुढे जाऊन आपण आयडॉल काय करणार आहे काय? आज नागरिकांना पण तर खरं तर आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून विचार करतो, उद्या मी जरी मतदान जरी मागायला जर आपल्याकडे आलो तर येणाऱ्या दृष्टिकोनातला जो आपला वार्डाचा विकास आहे त्यासाठी तुम्ही प्रश्न विचारा. जे आता नगरसेवक होऊन गेले आहेत की तुम्ही काय केला हा प्रश्न तुम्ही जबाब विचारा. मी जर आलो तरी तुम्ही तो जबाब विचारा. आता मी इथले असणाऱ्या जे काही विद्यमान जे मागचे 5 वर्षातले म्हणजे 7 वर्ष 2 वर्षापूर्वी जे 5 वर्ष जे विद्यमान नगरसेवक होते त्यांना मी कॉल केला होता. त्यांना कदाचित उमेदवार घ्यायसाठी त्यांना धडपड सुरू आहे, त्यामुळे इथं येऊ शकले नाहीत. त्यांना ते पण सांगितलं, समजा एखाद्यानं आरोप केला तर तुम्ही काय उत्तर द्याला, त्याबद्दल मला काय देणं घेणं नाही. मी बोलवायचं काम होतं. इच्छुक सर्व तुम्ही आल्यात. महत्त्वाचं काय मुद्दा आहे की उमेदवारी जर का एखाद्या इच्छुकाला मिळत नसेल म्हणजे काय कार्यकर्त्यांना आयुष्यभर सतरंजाच उचलायच्या का?
नाही नक्कीच मी तुम्हाला ते सांगवलं आहे की वार्ड क्रमांक 4मध्ये तुम्ही बघितला की अखंड वार्ड भाजपमय आहे. आज प्रत्येक ठिकाणी बातमीसुद्धा लागता 100 लोक जर तिकीट जर मागत असतील तर 99 टोकले भाजपकडनं मागायला लागल्यात. माझी खरं तर भाजपच्या लोकांना तर विनंती आहे, मी काँग्रेसचा पदाधिकारी आहे, जर वार्डाचा विकास जर होत असेल तर माझी भाजपच्या कार्यकर्त्यांना नेतेमंडळी विनंती आहे, तुम्ही एकाच घराण्यावरती किंवा एकाच ह्याच्यावरती निर्भय राहून बाकीचे तिकीटचं तुम्ही जर वाटप करण्यासाठी जर वेट करत असाल तर हे काही योग्य नाही. तर भाजपचे तुमचे जेवढे RS लॉबी असेल किंवा भाजपचे जेवढे प्रमुख पदाधिकारी असतील तुम्ही या एकत्र एखादा तुमचा कोणतरी तुम्ही उमेदवार तुम्ही डिक्लेअर करा आणि त्या लोकांना तुम्ही निवडून आणा. खऱ्या अर्थानं हे जर असं जर केलं तर येणाऱ्या लोकांना समजेल की आपण देणारा उमेदवार न लागता लोकसुद्धा आपला उमेदवार निवडू शकतात. भाजपला सल्ला द्या. आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने काय सल्ला द्या? तर बघा काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना सल्ला देण्यासाठी मी कार्यकर्ता आहे. मग काय विनंती काय करणार? कुणाला विनंती पक्षाला साहेब आम्ही मागणी करू शकतो की लक्षात घ्या आम्ही सल्ला देऊ शकत नाही. नाही भाजपला सल्ला दिला. माझं काय म्हणणं आहे भाजपचा तुम्ही सल्ला ऐका देण्यासाठी आता आपण सांगितलं आम्हाला. नाही काय माझं काय म्हणणं आहे की तुम्ही एकटेच विरोधक म्हणजे एक तर विरोधकच नाही विरोधक तिथं. मंडळच नाही. नाही पक्षीय विरोधक शेवटी तुम्ही काँग्रेस आहात तिथं. त्यामधल्या टोटली एकच तुम्ही विरोधक आहे. एक तर विरोधक तिथं जेवढा म्हणावं तेवढा नाही. तुम्ही तर म्हणजे कन्फर्म आहात का तुम्हाला उमेदवार मिळते म्हणून काँग्रेसकडे? एक लक्षात घ्या आता इथं 52 लोक कन्फर्ममध्ये आहेत, मी एक आहे, हे लक्षात घ्या. नाही, तुम्ही पक्षाकडून एकटेच आहे ना? 100% नाही पक्षाकडनं मी एक इथं आता तुम्ही मला फोन केला मी आलो आहे पक्षाने काय परंतु अनेक लोक असे आहेत की त्या वेट अँड वॉचवरती आहेत. बाकीचे आता इथे आधारणी आहेत किंवा बाकीचे लोक आहेत बरेचसे असे लोक आहेत की ते काँग्रेससाठी इच्छुक आहेत. मी यांचं नाव घेत नाही एक अजून तुम्हाला फक्त सांगायला लागलो आहे काय कित्येक असे लोक आहेत की ते भाजपच्या काँग्रेसमधून ते उमेदवारी मागायला लागल्यात. ह्याची जर तुम्हाला माहिती असेल तर काँग्रेस कमिटीमधून ज्या लोकांनी अर्ज नेलेले आहेत ज्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्यातून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये 2 दिवसात तुम्हाला हे सगळं क्लिअर होईल. आता जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्हालाच उमेदवारी पक्षाने का द्यावी? आमची पक्षनिष्ठा आहे आणि पहिल्यांदाच आम्ही पक्षाकडे काहीतरी मागितलं आहे म्हणून मला त्यांनी उमेदवारी द्यावी. नाही मी आत्ता मगाशीच म्हणाले की खासदारकी आणि आमदारकीच्या वेळेला जे आम्हाला प्रभारी नेमून दिले होते की तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहात, आम्ही प्रत्येक ठिकाणी मी जसं मगाशी म्हणाले की आम्ही सगळ्या मिरजमध्ये मीटिंग्स घेतल्यात. त्याच्यामुळे सामान्य जनतेला ज्या ज्या अडचणी आहेत त्या काय लगेच ते जाऊन आमदाराला सांगू शकत नाहीत, खासदारांना सांगू शकत नाहीत, नगरसेवकांना सांगू शकत नाहीत. काय मग त्यांनी आम्ही सामान्य कार्यकर्ते म्हणून आमच्याकडे त्यांनी समस्या मांडल्यात. म्हणजे आमच्या ठिकाणी हे कमतरता आहे, आमच्या ठिकाणी ते कमतरता आहे. मग आम्हाला ते जाणवलं आहेत, त्या आम्हाला शासन दरबारी पोचायचे आहेत, त्या आम्हाला दुरुस्त करायचे आहेत किंवा त्यावर आम्हाला काम करायचं आहे. यासाठी आम्हाला उमेदवारी द्या असं माझं पक्षाकडे मागणं आहे. तुम्ही काय सांगाल तुम्हालाच उमेदवारी पक्षाने का द्यावी? गेले अनेक वर्ष पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करतो. गेल्या पंचवार्षिक म्हणजे 5 वर्ष निवडणुकीला अशाच पद्धतीने आम्ही मागणी केली होती. आता इथले आमचे सगळे जुने लोक आहेत सगळ्यांनी मागणी केली होती की निष्ठावंतांना तिकीट द्या आणि काम करायची संधी द्या. त्यावेळेला आम्ही असे पण प्रस्ताव दिला होता आमच्या पक्षाच्या संघटनेच्या लोकांच्याकडं की आम्ही 5 जणही जुने आहोत त्याच्यातले एकाला सिलेक्शन करा. असं असतानासुद्धा पक्षातल्या लोकांनी जो उमेदवार मागत नव्हता उमेदवारी त्याला उमेदवारी दिली गेली. असं होत असेल तर हे असं होतं कामा नये. आणि निष्ठा आणि पक्षाचं काम आणि मी 24 तास जनतेसाठी उपलब्ध आहे. कधी पण रस्त्यावर भैया म्हणून कोणी हाक मारू शकतं मला आणि काम सांगू शकतं. यासाठी मला उमेदवारी मिळाली पाहिजे. तुम्ही काय सांगाल तुम्हालाच वैयक्तिक उमेदवारी का मिळावी? नाही मी एक तुम्हाला सांगतो एक लक्षात घ्या की उमेदवारी मलाच मिळावी हा का माझा हट्टाच नाही ही पहिली गोष्ट लक्षात ऐका. एक मिनिट तुम्ही इच्छुक आहात 100% इच्छुक आहे. इच्छुक आहात तुम्हालाच का पक्षाने उमेदवारी द्यावी? ठीक आहे एक लक्षात घ्या आता मी सांगितलं की मगासपासून तुम्हाला ज्या काही प्रश्न सांगले त्या प्रश्नाची अंमलबजावणी करणं आणि येणाऱ्या काळामध्ये काय तर आयडॉल आपण वार्ड क्रमांक 4मध्ये बनवू नये की जेणेकरून लोक विचार करतील की वार्ड क्रमांक 4मध्ये होऊ शकतंय बाकीच्या वॉर्डमध्ये का नाही. तर असा आयडॉल करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. हां तुम्ही काय सांगाल? मी कुठल्याच पक्षाचा नाही आहे. मी गेली 30-35 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करतोय. बरं जनतेनं का तुम्हाला निवडून द्यावं हे सांगा. काय विकास झाला नाही म्हणून आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतोय, लढतोय, आत्तापर्यंत भांडणं करतोय. कायच विकास नाही. त्या विकासाच्या जोरावर आम्हाला विकास व्हावा म्हणून आम्हाला जनतेनं उमेदवारी द्यावी. तुम्ही इच्छुक नाही तरी पण बोला. मला फक्त सर्व इच्छुकांना एक सांगायचं आहे पक्षाच्या विकासासाठी तळमळीनं जितकं काम करता तितकं प्रभागाच्या विकासासाठी तळमळीनं काम केलं असतं तर पक्षानं आपोआप तिकीट तुम्हाला दिलं असतं. तुम्ही काय सांगाल? पक्षासाठी आजपर्यंत दिलेलं योगदान सामाजिक प्रश्नांची जाण आणि एक अभ्यासू कार्यकर्ता म्हणून मला पक्ष निश्चितच उमेदवारी देईल. नमस्कार, मी पण प्रभाग 4मधला इच्छुक उमेदवार आहे.
ज्येष्ठ श्रेष्ठ सगळेच इच्छुक आणि हे आहेतच आपल्या इथं. माझं पहिल्यापासून म्हणणं आहे, इलेक्शन्स ह्या विचारांची लढाई असते. विचार जो पक्षाचा पुढे घेऊन जाईल त्या उमेदवाराला निश्चितच उमेदवारी मिळावी. आत्तापर्यंत ज्येष्ठ आमचे नेते लोक सांगतात की आमच्याकडे कोण उमेदवारी मागतच नाही. यावेळेला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की पक्षात इच्छुक भरपूर आहेत, त्यांच्यावर तुम्ही अन्याय करता आलात. यावेळेला इथनं पुढे अन्याय करू नका म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. किती वर्ष झालं भाजपमध्ये? आमची 3 पिढ्या आम्ही भाजपचंच काम करू किंवा जनसंघाचं काम करता आलेलो आहोत. असे आपल्याकडं प्रभाग 4मध्ये अनेक कुटुंब आहेत ज्यांनी घराचे म्हणजे घरावर तुळशीपत्र ठेवून काम केलेलं आहे किंवा आपल्या म्हणजे पदरचे पैसे जाळून पक्षासाठी काम केलेलं आहे आणि अनेक इलेक्शन्स काम केले आहेत. आमची तुम्ही म्हणजे इतिहास काढून बघितला या सगळ्या कार्यकर्त्यांचा तर तुम्हाला तो इतिहास जाणवेल की बाबा बाहेरच्या आलेल्यांच्याकडनंच आमच्यावर अन्याय होत आलेला आहे. तर आमचं प्रामाणिक मत आहे की पक्षाची असं प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी. मग अशी तुम्ही नव्हता, मला एक प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्ही आता सांगितलं किती वर्ष पक्षात होता, लोकसभेला आणि विधानसभेला कुठल्या पक्षाचं काम केलं? भाजपचंच काम केलेलं आहे मी. तुम्ही सांगा, आता शेवटचा प्रश्न होता की तुम्हाला म्हणजे तुम्ही आता उमेदवारी मागताय, तुम्हालाच उमेदवारी का पक्षाने द्यावी? मी ह्यावेळी माझ्या मिसेससाठी ओबीसीमधून जयश्री फोंडे यांना उमेदवारी मागतो आहे. आणि मी उमेदवारी माझी का मागत आहे तर की मी एक भाजपचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता मी काय सामान्य जी अडचण आहे आपल्या भागातील ती पोचवण्यासाठी मी पक्षाच्या माध्यमातून हे काम करत असताना मला काही म्हणजे सपोर्ट किंवा एक संविधानिक पद लागतं, एक नगरसेवक पद. आम्ही पद नसतानासुद्धा आम्ही प्रत्येक आमची पक्षाची काय असेल ती विचारधारा सामान्यपणे पोहोचवणे किंवा त्या भागातल्या लोकांची काय अडचण असेल आमदारांच्या माध्यमातून असेल किंवा नगरसेवकाच्या माध्यमातून आम्ही तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर अशाच पद्धतीने आम्हाला चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी पक्षाने एक संधी द्यावी एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. आणि पक्षात जो आदेश देईल तो मला अंतिम राहील, त्यात मी कोणतेही पक्षाविरुद्ध काम करणार नाही आहे. आपण या ठिकाणी मला एक आता हे सगळे प्रश्न यांचे झाले, पण आपणहून एक मला महत्त्वाचा मुद्दा इथं आवर्जून सांगावासा वाटतो आहे की आता महिलांना तेवढंच स्थान सगळ्याच निवडणुकामध्ये दिलं जातं आहे. आज इथे इच्छुक महिलासुद्धा भरपूर आहेत, अनेक इच्छुक आहेत. मला एक अपेक्षा होती की एक प्रश्न मी सातत्यानं माझ्या प्रेसच्या माध्यमातून सुद्धा उठवतो आहे, सामाजिक कामातनं मी सुद्धा उठवतो आहे की मला आज अपेक्षा होती जे आपल्या घरी पॅम्पलेट येत आहेत किंवा आज इथंच किंवा अनेक चॅनलवर किंवा रोज जे स्क्रिप्ट येत आहेत त्याच्यावर एक प्रश्न येईल अशी माझी इच्छा होती, पण ती कोणीच व्यक्त केली नाही. याचा मला खेद वाटतो आहे की मिरज हे आपलं मेडिकल हब आहे, आपलं तालुक्याचं गाव आहे, इथं प्रचंड गर्दी असते आणि संपूर्ण मिरज शहरामध्ये महिलांसाठी एकही स्वच्छतागृह प्रसाधनगृह नाही आहे. यासाठी मी गेली सातत्यानं आयुक्तांच्याकडं पाठपुरावा माझा चालू ठेवला आहे. ते आता माझ्या फायनल स्टेजमध्ये आहे. इथं अनेक नगरसेविका होऊन गेल्या, महापौर महिला झाल्या, अधिकारी महिला झाल्या आणि आमच्या सगळ्या भगिनीसुद्धा ज्या इच्छुक आहेत त्यातल्या कुणालाही या प्रश्नाचं गांभीर्य अजूनपर्यंत कळलं नाही, हे मला वाईट वाटते. परंतु जर मला पक्षानं संधी दिली आणि जर मी निवडून आलो तर माझं सर्वप्रथम काम असेल की मिरजेतल्या महिलांसाठी मी जिथं जिथं शक्य आहे तिथं प्रसाधनगृह बांधून देणार. तुम्ही काय बोलणार होतं बोला. मला एक असं म्हणायचं आहे, उमेदवारी अशा लोकांना ज्यात जो सक्षम नेतृत्व करेल असा उमेदवार नको आहे की तो उमेदवार असणार वेगळा आणि त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून काम करणारा दुसरा. तर असाही उमेदवार आम्हाला वॉर्ड नंबर 4मध्ये नको आहे, ज्यांचं सक्षम नेतृत्व आहे, जो लोकांपर्यंत पोचतोय. आज फोन केला लगेच उद्या काम होईल अशी आमची अपेक्षा नसते, पण निदान काम सांगितलं आहे म्हणल्यावर ते 4 दिवसात 8 दिवसात पूर्ण करणारा आणि सक्षम नेतृत्व आम्हाला हवं आहे वॉर्ड 4. मला या सगळ्यामध्ये एकच आता शेवटचं वाटतंय की पार्टीकडे किंवा मागणी केलेल्यामध्ये भरपूर पुरुष आहेत, महिला थोड्या आहेत. तर ज्या महिला आहेत त्या 4ही महिलांनाच त्यांनी उमेदवारी द्यावी. रेकॉर्ड ब्रेक होईल आमदारांचं पण, जे कोण नेतृत्व इथे पार्टीचं करेल त्याचं पण, आणि अख्ख्या महाराष्ट्रात नाव येईल की 4 नंबरमध्ये 4ही महिला निवडून आल्या. आणि वॉर्ड 4मध्ये वॉर्ड 4मध्येच महिला 4 द्याव्यात आणि निवडून येऊ देत असं आम्हाला वाटतं. वॉर्ड 4मध्येच म्हणजे असं एक आरक्षण पडले की 2, एक ओबीसी ओपन आणि 2 सर्वसाधारण, हां 3 सर्वसाधारण, असाच एक वॉर्ड 4 आहे की जिथं 4ही महिला उभारू शकतात. आणि असेल जनतेचा आमच्यावर आशीर्वाद तर 4ही महिला निवडून येऊ देत
अशी आमची एक इच्छा आहे. तुमच्या प्रसारमाध्यमातून मला हेही सांगायचं आहे की वॉर्ड 4मध्ये 4ही महिला जर उभ्या केल्या तर 4ही निवडून आल्या तर इथल्या आमदारांचं नाव होईल, पक्षाचं नाव मोठं होईल आणि शिवाय फडणवीसांचं पण साहेबांचं सुद्धा नाव होईल. आपण या ठिकाणी पाहतो, आपण प्रभाग क्रमांक 4मध्ये होतो आणि इथं अनेक मुद्दे आले. इथल्या स्थानिक समस्यांवर नागरिकांनी बोलले, इथल्या असणाऱ्या उमेदवारीवर जो काही संघर्ष सुरू आहे त्यावर या ठिकाणी सर्वांनी आपली प्रतिक्रिया नोंद केली. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ही चर्चा घडवून आणण्यामागचं कारण हेच होतं की इथले काही जे स्थानिक जे छोटे मोठे कार्यकर्ते आहेत त्यांचा विचार पक्ष कधी करणार, त्यांना उमेदवारीबाबत कधी त्यांचा पक्ष विचार करणार आणि आयुष्यभर त्यांना फक्त सतरंजा उचलायचंच काम पक्ष लावणार का, हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित या ठिकाणी होतो आहे. त्यामुळं पक्ष कोणत्या व्यक्तीला उमेदवारी देणार त्याचा निर्णय पक्ष घेईल. मात्र महाराष्ट्र दूरदर्शन न्यूजच्या माध्यमातून मी एवढं नक्की सांगतो, पक्षानं कोणालाही उमेदवारी दिली मात्र निवडून देण्याचं काम ही जनता करत असते. जनता कुणाला या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4मध्ये नगरसेवक म्हणून निवडून देणार हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र दूरदर्शन न्यूज, मिरज.